तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होतात आणि भांडणं होण्याचं कारण म्हणजे घरामध्ये पैशाच्या अडचणी आल्या की घरामध्ये भांडणं होतात आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो. घरातली माणसं एकमेकांसोबत नीट बोलत नाहीत. घरात सारखे वाद होतात, ताणतणाव होतो, भांडणं होतात, चिडचिड होते. घरातली लहान मुलं आपलं ऐकत नाहीत. बाप लेकाची भांडणं रोजच होतात, मायलेकीची भांडणं रोजच होतात, सासू सुनाची भांडणं रोजच होतात. रोज घरामध्ये काहीतरी नवीन वाद होतात. धंद्यामध्ये प्रगती होत नाही, व्यवसायात प्रगती होत नाही, मुलं अभ्यास करत नाहीत, शिक्षणामध्ये नोकरी लागत नाही. अशा सगळ्या अडचणी आपल्या घरावर येतात. त्याचं कारण आपल्या घराला नजर लागलेली. हा नजरदोष अत्यंत भयंकर असतो मंडळी. हा नजरदोष तुमच्या घराला जर लागला ना तर तुमच्या घरामध्ये या सगळ्या अडचणी तयार होतात. असं वाटतं की आपल्या घरावर कोणीतरी काळी जादू केलेली, काहीतरी भूतबाधा आपल्या घरावर झालेली. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या गरज आहे तुमच्या घराला संरक्षित करण्याची, तुमच्या घराला सुरक्षा कवच तयार करून देण्याची. मंडळी, एक असा उपाय सांगणार आहे, तुम्ही जर तो उपाय केला ना तर तुमच्या घराला सुरक्षा कवच तयार होईल, तुमच्या घराचं रक्षण होईल. आणि उपाय काही फार मोठा नाही, जास्त काही खर्च लागणार नाही. फक्त हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुमच्या घराला सुरक्षा कवच मिळेल. आणि तो उपाय कधी करायचा आहे? श्रावण सोमवारी. श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि हा शेवटचा सोमवारचा उपाय तुम्हाला आवर्जून करा. हे उपाय जर तुम्ही केले ना तर तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी हद्दपार होतील. एकही अडचण तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. फक्त सुरक्षा कवच तुमच्या घराला लावायचं आहे. मग ते कोणतं, कसं, काय सगळं सांगणार आहे. फक्त विनंती आहे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान शंकराला रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. मग रुद्राक्ष पंचमुखी असतं, एकमुखी असतं, दोनमुखी असतं, अनेक प्रकारचे रुद्राक्ष सध्या अवेलेबल आहेत. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रुद्राक्षाचाच उपाय आपल्याला करायचा आहे. काय करायचं? पंचमुखी रुद्राक्षाचं तोरण आपल्याला आपल्या घरातल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. आणि कधी लावायचं आहे? श्रावण सोमवारी. आता शेवटचा सोमवार आहे, इतर दिवशी लावून उपयोग नाही. तर श्रावण सोमवारी रुद्राक्षाचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं. असं केल्याने आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी प्रवेश करणार नाहीत. कुठली काळी जादू, काळी नजर, भूतबाधा काही होणार नाही. मग तुम्ही म्हणता रुद्राक्षाचं तोरण कसं बनवायचं? रुद्राक्षाचे मणी आपल्याला बाजारात कुठेही मिळतात आणि त्या ठिकाणी ते मणी आणायचे आणि लाल दोऱ्यामध्ये त्याचं तोरण बांधायचं आणि ते तोरण तुमच्या घरातल्या दरवाजाला नक्की लावा. मंडळी, हा उपाय करून पहा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आम्हाला नक्की कळवा. रामकृष्ण हरी.